विधानसभा चुनाव के दौरान विदर्भ के कई जिलों में मौजूदा अघाड़ियों और उनके बगावती कार्यकर्ताओं ने कई राजनीतिक समीकरणों को पीछे छोड़ दिया है। विदर्भ की कई सीटें इस चुनाव में हॉट सीट बनी हुई हैं। इसमें चंद्रपुर जिले की वरोरा भद्रावती विधानसभा सीट का भी समावेश है। जिले की सीट पर इस बार का विधानसभा चुनाव का मुकाबला काफी रोचक बना हुआ है। सांसद प्रतिभा धानोरकर के भाई प्रवीण काकड़े, स्वर्गीय सांसद भानु धानोरकर के भाई और भद्रावती के पूर्व नगरपालिका अध्यक्ष अनिल धानोरकर, शिवसेना ठाकरे गुट के बगावती मुकेश जीवतोड़े, निर्दलीय उम्मीदवार डॉक्टर चेतन कुटेमाते, कांग्रेस के दिनेश चोखड़े और महायुति के अधिकृत उम्मीदवार करण देवतले के साथ अन्य कई नए चेहरे भी चुनावी मैदान में हैं। मुकेश जीवतोड़े शिवसेना ठाकरे गुट में काफी पुराने कार्यकर्ता है। उन्हें इस बार चुनाव में टिकट मिलने की पूरी उम्मीद थी, लेकिन महाविकास आघाड़ी ने सांसद प्रतिभा धानोरकर के भाई प्रवीण काकड़े को अधिकृत उम्मीदवार के तौर पर चुनावी अखाड़े में उतारा है। इससे नाराज मुकेश जीवतोड़े स्वतंत्र चुनाव में खड़े हुए हैं। निर्दलीय उम्मीदवार जीवतोड़े को पार्टी की ओर से एबी फॉर्म दिया गया, लेकिन पार्टी की ही अंदरूनी कलह के कारण उन्हें ये मौका भी गंवाना पड़ा, जिसके बाद उन्होंने बगावत कर स्वतंत्र रूप से अपना नामांकन दाखिल किया। मीडिया से बात करते हुए जीवतोड़े ने इसका खुलासा किया है। उन्होंने राजनीति में जारी परिवारवाद पर कटाक्ष किया। साथ ही जीवतोड़े ने निर्दलीय उम्मीदवार डॉक्टर चेतन कुटेमाते पर भी निशाना साधा। उन्होंने ये भी कहा कि हमारी ये लड़ाई गद्दारों के खिलाफ है। जनता और किसानों के मुद्दों के साथ जीवतोड़े ने कई अन्य मुद्दों को लेकर केंद्र की बीजेपी सरकार पर परोक्ष रूप से टिप्पणी की है। इन्हीं मुद्दों को लेकर जीवतोड़े ने जनता से चुनाव में वोट की अपील भी की है। मला पक्षातर्फे अधिकृत एबी फॉर्म मिळाला होता आणि आमच्याच पक्षातले काही जे गद्दार होते, जे सातत्याने शिवसेनेमध्ये तीड निर्माण करून ठेवण्याचं काम यांनी 2009 पासून केलं। त्यांनी प्रत्येक जिल्हा प्रमुखाचा विरोध केला, बुजोने साहेबांपासून, धानोरकरांपासून, नितीन मत्तेंपासून आणि माझा सुद्धा त्यांनी विरोध केला। आणि प्रवीण काकडेचं जरी नाव त्या काँग्रेसच्या यादीमध्ये आलं होतं, फक्त उमेदवारी जो अर्ज आहे तो म्हणजे उमेदवारी अर्ज त्यांनी भरला होता, त्यांना एबी फॉर्म कुठेही भेटला नव्हता। त्यांचं नाव यादीमध्ये आलं होतं, परंतु एबी फॉर्म जो आहे तो मला भेटला होता। परंतु आमच्या पक्षातील काही गद्दार आणि हे स्वतःच्या म्हणजे आर्थिक बळावरती त्यांनी हा जो माझा भेटलेला एबी फॉर्म आहे 2 तासामध्ये परत मागवून घेतला। त्याच्यामुळे हा आमच्या सगळ्या शिवसैनिकांकडून पुकारलेला बंड आहे। आणि जर दोन्ही तुम्ही प्रतिनिधी बघितले, दोन्ही उमेदवार बघितले, तर फक्त घराणेशाही मधले ते उमेदवार आहे। आणि खऱ्या अर्थाने हा जो उठाव आहे आमचा, त्यांचं समाजासाठी किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, लोकांसाठी एक काम केलेलं सुद्धा त्यांचं नाही आहे। आणि अशा लोकांना जर इथं डावलण्यात येत असेल आणि राष्ट्रीय पक्ष जर फक्त बहुजन समाजाला डावलून कुठेतरी घराणेशाही चालवत असेल, तर इथली जनता जी आहे ही जनता काही म्हणजे सगळं समजणारी जनता आहे। इथं महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्याने 2,60,000ची लीड सुद्धा इथल्या जनतेने दिली आहे, तरी इथली जनता समजदार आहे। या घराणेशाहीला म्हणजे धडा शिकवण्यासाठी हा आमचा उठाव आहे। कारण की जर तुम्ही प्रामुख्याने बघितलं, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फक्त वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र असं होतं की तिथं शिवसेनेसाठी पोषक वातावरण होतं। आणि इथं आमच्या वरोरा भद्रावतीला शिवसेनेला लागलेला हा श्राप आहे, कारण की इथं प्रामुख्याने 2004 पासून हेच घडत आलेलं आहे। आणि आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी जो उठाव केलाय, कुठेतरी शिवसैनिकांची ताकद देण्यासाठी, कारण की आमची जे निष्ठा आहे आजही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबतच आहे। परंतु खऱ्या अर्थाने हा जो लढा आहे आमचा, हा आमच्या पक्षातील काही गद्दार लोकांसोबत आहे। आणि त्यांना सुद्धा पक्षाकडून विचारण्यात आलं होतं की तुम्ही अपक्ष लढवण्याची ताकद ठेवता का? फक्त बँकेच्या निवडणूक, बँकेच्या भरतीवरून त्यांनी साठलोटा आपलं राजकारण केलं, सेटलमेंट। आणि जे लोक म्हणत होते की ज्यांचा मुळे माझ्या म्हणजे काही घराणेशाही मधल्या लोकांचा म्हणजे जीव गेला, त्यांना मी सोडणार नाही। फक्त पैशासाठी आज तुम्ही सर्वजण एका मंचावरती म्हणजे एकत्रित झालाय, तरी यांना कुठेतरी आम्हाला इथं धडा शिकवायचा आहे। साधारण आज तुम्ही बघितलं, केंद्र सरकारमध्ये बीजेपीचं सरकार आहे, त्याच्यानंतर आज आपल्या शेतकऱ्यांची जी अवहेलना होऊन राहिली आहे, त्यांच्या मालाची अवहेलना होऊन राहिली आहे। सोयाबीन कापसाला तुम्ही कवडी मोल भाव देऊन राहिले आहे। त्याच्यानंतर इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी साधं 10 वर्षामध्ये कुठेतरी एक आंदोलन सुद्धा शेतकऱ्यांसाठी केलं नाही आहे। तर प्रामुख्याने आपण शेतकऱ्यांचं, गोरगरीब जनतेचं काम करू। आणि जे आपल्या सगळे जे आपले शिक्षक वर्ग आहे किंवा सगळे जे आपले शासकीय
लोक आहे ज्यांचं कुठेतरी ओबीसी पेन्शन आपलं काय म्हणते ओबीसीचं जे जातीय जनगणना आहे, त्याच्यानंतर आपलं जुनी पेन्शनचं आहे, त्याच्यानंतर आपले भरपूर सारे मुद्दे आहेत ते आपल्या यांचे बाकी आहे. तर याच्यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधींनी उठाव घेतला नाही. तर आपल्याला जर इथलं 75 वर्षा भद्रावती विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर या सगळ्या गोष्टीला आपण वाचा फोडण्याचं काम करू. कारण की 2009 पासून मी माझ्या पक्षासोबत प्रामाणिक राहिलो. माझ्यावरती साधा कोणत्या दुसऱ्या पक्षाचा काम केलं याचा डाग सुद्धा नाही आहे. पक्षामधले 40 आमदार म्हणजे गेले तेव्हा सुद्धा आम्ही उद्धव साहेबांसोबत एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणे राहिलो आणि सातत्याने 5 वर्ष या जनतेच्या कामामध्ये राहिलो. आम्ही सर्वसामान्य गोरगरीब आणि म्हणजे कुठेही आरोग्य असो, शिक्षण असो किंवा कुठलं म्हणजे रोजगाराची समस्या असो त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने काम केलेलं आहे. आणि आज काही लोक बाहेरून येतात, नेत्र तपासणी लावतात. अरे 250 गावामध्ये नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिर करणारे आम्ही शिवसैनिक आहोत. 10 रुपयामध्ये नेत्र तपासणी, 90-180 रुपयामध्ये चष्मा वाटपचं काम आम्ही या क्षेत्रामध्ये 250 गावामध्ये केलं आहे. आणि सर्वसामान्य लोकांसोबत आम्ही मागच्या 5 वर्षापासून संपर्कात आहोत. आणि जेव्हा मी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलो 7 ते 8 हजार लोक माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. आणि कोणत्याही एका व्यक्तीला मी रोजी देऊन बोलवलं नाही. इतर राष्ट्रीय पक्षाचे जे लोक आहेत त्यांना रोजी देऊन कुठेतरी माणसं बोलवण्यात म्हणजे बोलवावं लागत आहे. तरी प्रामुख्यानं मला हे माहिती आहे की इथली जनता जी आहे ते घराणेशाहीला धडा शिकवणार आहे आणि विजय जो आहे तो 100% माझा होणार आहे. प्रत्येक जनतेला हेच आव्हान आहे की यांच्याकडे भरपूर सारे अमाप धन संपत्ती यांनी जमा केलेली आहे. यांनी काही कष्ट करून पैसे कमावलेले नाही आहे. कुठेही टक्केवारीचे फक्त पैसे यांनी जमा केलेले आहे. तरी जनतेने सावध राहावं. कुठेही आपल्या छोट्या मोठ्या प्रलोभनाला बळी पडू नये किंवा कोणते त्यांचे दलाल लोक येतील त्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नये. आणि खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य लोकांचा विकास करायचा असेल, आपल्या इथे नवीन कारखाने आणायचे असेल तर आपल्याला म्हणजे माझ्या पाठीमागे त्यांनी उभं राहिलं पाहिजे. एवढंच मी नम्रपणे त्यांना विनंती करतो.